याचं आता गुन्हेगारीकरण किती मोठ्या प्रमाणावर होत चाललंय, कारण सगळ्याच पक्षांना विनेबिलिटी आहे हे साध्य करण्यासाठी अतिशय चुकीचे असे लोक आमदार खासदार म्हणून पाठवले जातात. लोकांकडे दुसरा तिसरा पर्याय नसतो म्हणून जबरदस्तीने ह्याच लोकांना निवडून पाठवावं लागतं. जसं आत्ताच्या घटनेला 288 आमदारांपैकी 118 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, ज्याच्यात मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप इतके भयानक गुन्हे असताना अशा लोकांकडे चॉईस नाही म्हणून निवडून जर आमदार आणि खासदार करणार असाल तर प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराड आणि त्यांची मोठी मोठी गँग तयार होणार आहे. एकच गँग नाही तर अशा 3-3, 4-4 गँग तयार होतात आणि सगळंच म्हणा, वाळू माफिया, खंडणी वसूल करणं, लोकांच्या जमिनी लुबाडणं, हे सगळे प्रकार सर्रास होत आहेत आणि त्याची अनेक उदाहरणं माझ्याकडे आली आहेत. अनेक त्याचे व्हिडिओज फोटोज आले आहेत. म्हणूनच नुसतंच ठिय्या आंदोलन न करता आम्ही याचं थोडासा बदल करून एक नवीन प्रकारचं आंदोलन म्हणजे सत्यशोधक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय याच्यासाठी की काल आम्ही एक दिवस जेव्हा बसलो, इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी येऊन आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या, त्या जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे. तर येत्या काही दिवस जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, जोपर्यंत वाल्मिकी कराडांना अटक होत नाही आणि 3 आरोपी जे फरार होते, ज्यांची आत्तापर्यंत काहीच माहिती मिळत नाही आहे, त्यांना जोपर्यंत का तर अटक किंवा त्यांच्याबद्दलची माहिती जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत बीड न सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे. तर रोज 10 ते 12 कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर आम्ही थांबणार. जे लोक आणून माहिती देतील अशा लोकांकडनं माहिती घेऊन तिथे जाऊन तथ्य शोधून एक गोष्ट आम्ही बाहेर काढणार. आत्ताच्या घटनेला या 2च व्यक्तींविरुद्ध का करणार आहे ते सुद्धा मी सांगते. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांविरुद्ध ही लढाई आत्ता सुरू होतीये, पण याचा अर्थ हे दोघंच गुन्हेगार आहेत असं नाही. इतरही राजकारणी बीडचे तितकेच गुन्हेगार आहेत, पण सगळ्यांविरुद्ध एकत्र करणं शक्य नाही. म्हणून याची सुरुवात आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांपासून करतोय. ते व त्यांचे सहकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे साथीदार यांनी जे कुकृत्य केलं असेल ते आणून आम्हाला सांगावं असं नम्र विनंती मी बीडच्या नागरिकांना करते. पूर्ण जिल्ह्याच्या लोकांना विनंती करते की त्यांनी येऊन आम्हाला ती सत्य सांगावं. बीड जिल्ह्यात तुम्हाला गुन्हेगारीकरण झाल्याचं दिसतंय का? इतर जिल्ह्यामध्ये काही सोलापूरला पण घटना होत आहेत, त्यानंतर धाराशिवला पण घटना होत आहेत, पुण्यातही घटना झालेल्या आहेत. धाराशिवमध्ये देखील सरपंचावर हल्ला झाला, परंतु तुम्ही तिथे भेट दिलेली नाही. बीड जिल्ह्यात असा वाटतोय का तुम्हाला इथं गुन्हेगारीकरण जास्त झालं? तिथेही सरपंचाची चर्चा झाली हे विशेष. हो, ते इथेच असं नाही, सगळीकडे मी एकटी पोचू शकत नाही. तिथल्या जनतेने सुद्धा हे काम करावं. त्यांना उदाहरण म्हणून मी हे आज एका ठिकाणी लढा देते. असे लढे, स्ट्रॉंग लढे प्रत्येक ठिकाणी लोकांनी दिले पाहिजेत. माझ्यासारख्या 200-300 अंजली जर जन्माला आल्या तर ते लढे देता येतील आणि हे गुन्हेगारीकरण थांबेल. उस्मानाबादला जाणार का? आम्ही धाराशिवला नक्की जिथे जिथे असं घडत जाईल तिथे तिथे जाऊन ते लढे देणार आहोत. परळीमधले काही फोटो आपण ट्विट केलेले होते, त्या 3 आरोपींवरती आता गुन्हे दाखल झालेले आहेत, काय म्हणणं असणार? जिथे जिथे या बंदूकधाऱ्यांचे फोटो मी ट्विट केले होते, खरं अपेक्षित काय होतं की एसपींनी तिथे तिथे सगळे ते टेक सावी आहेत आणि त्यांनी सगळ्या टेक्नॉलॉजीनी सोशल मीडियावरची अशी सगळी पिस्तूल असलेली लोक खरं जमा करायला हवी होती, त्यांचे फोटो जमा करायला हवे होते आणि त्यांच्याकडे शस्त्राचे परवाने आहेत की नाही याची चौकशी करायला हवी होती. हे त्यांच्याकडनं माझी अपेक्षा होती. पण तसं न करता त्यांनी ते फोटो डिलीट करावे असं म्हणणं हे SP इथे नक्कीच चुकलेत. माझं त्यांना आव्हान आहे, कारण ते व्यक्ती चांगले आहेत अशी मला माहिती आहे आणि अशा चांगल्या लोकांनी जर हा कंट्रोल ठेवला, जर कारवाई केली तरच हे कुठेतरी थांबेल. या प्रकरणातल्या 3 आरोपींची डेथ बॉडी सापडली असा आशयाचा मेसेज तुम्हाला आला होता. त्याच्यात नंतर काही त्याचं बोलणं झालं का? अपडेटेशन त्याच्यात काही आलं का? किंवा एखाद्या वेळेस तपास यंत्रणानंतर तुमच्यासोबत जर येत असेल तर त्या तिकडे जायला तुम्ही तयार आहात? कसं आहे की मला ज्या दिवशी म्हणजे परवाच्या रात्री 11:15च्या सुमारास
जे आधी फोन आले आणि जी माहिती आली ती माहिती मी ताबडतोब म्हणजे 11:21ला SP-कडे पाठवली आणि ती सगळी डिटेल्स देऊन खरं अपेक्षित काय होतं की त्यांनी तिथे पथक पाठवून सगळी माहिती घ्यायला हवी होती आणि खरंच झालंय की नाही याचं क्लॅरिफिकेशन सुद्धा त्यांनी जनतेपुढे आणायला हवं होतं. तर तसं झालेलं नाही आहे. माझी परत विनंती आहे की तिथे बसवेश्वर कल्याण तिथे जर असा काही गुन्हा घडला असेल किंवा त्या बॉर्डरच्या आसपास असा कुठे काही गुन्हा घडला असेल आहे की नाही याची चौकशी व्हावी. आणि परत मी नम्र विनंती करते, हे करण्याचं काम आहे ते पोलिसांचंच आहे. ते सुद्धा जर ते करू शकत नसतील तर मी करायला तयार आहे. प्राजक्ता माळी या अभिनेत्री आहे, त्यांनी आरोप केले राजकीय कुठलाही वाद टोकाला गेल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्रात महिला अभिनेत्र्यांना टार्गेट केलं जाते. सुरेश धसावरती आरोप केले, मात्र सुरेश धस माफी मागणार नाही असा पवित्रा त्यांनी. सुरेश धस हे बोलताना अतिशय कधी कधी इररेलिव्हंट गोष्टी बोलतात, ज्याचा कुठेही संदर्भ नाही अशा गोष्टी बोलतात. आणि तसाच एक त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ज्याच्यात त्यांनी 3-4 अभिनेत्र्यांची नावं घेतली होती त्याची आणि संतोष देशमुखांच्या खुनाची काहीही संबंध नसताना त्यांनी उगाच त्यांची नावं घेऊन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न केला तो साफ चुकीचा आहे. त्यांनी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणं अपेक्षित होतं. आणि खरं तर आत्ताच्या गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी ताबडतोब एक डायरेक्टिव्ह द्यायला पाहिजेत की कुठल्याही आमदाराने किंवा खासदाराने महिलांबद्दल अपमानास्पद बोलू नये असे डायरेक्टिव्ह हे त्यांच्याकडनं आले पाहिजेत. पण तसं झालं तर आनंद होईल. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू.